किंवा तुकारामांचे शब्द आहेत, तुझा विसर न व्हावा. मग त्याचा विसर जर मला होऊ नये असं मला वाटत असेल तर माझ्यामध्ये निरंतर नामाचा विचार, ते नामाचं स्मरण मला ठेवता आलं पाहिजे. म्हणून महाराजांच्या चरित्रातला शेवटच्या प्रकरणामध्ये येणारा जो पंढरपूर मधला महाराजांचा मुक्काम होता, तिथे तुकाराम बुवा वलवणकरांबरोबर महाराजांची नामचर्चा झाली. तुकाराम बुवा वलवणकरांनी महाराजांना प्रश्न विचारावे आणि महाराजांनी त्यांची उत्तर देत जावी अशा रीतीचा भाव त्या संबंध चिंतनामध्ये नामाचं स्वरूप आणि नामाचं सत्यत्व महाराजांच्या समोर स्पष्ट करतात. आणि म्हणून ब्रह्मानंदांच्या अनुषंगानं ज्या वेळेला महाराजांना विचारलं गेलं की आपण त्यात अत्यंत कमी शिकलेलो, ब्रह्मानंद महाराज वेदांताचा सगळा अभ्यास केलेले, तत्वचिंतन झालेलं, आणि असं असतानाही आपण गुरु आणि ब्रह्मानंद शिष्य हे कसं काय? इथे महाराजांचा विचार असा आहे की तुम्हाला जेवढं देहाचं प्रेम आहे त्याच्याही पेक्षा अधिक त्यांचं नामावर प्रेम आहे. म्हणून ते रात्रंदिवस नाम घेतात. आणि ज्या वेळेला तुम्ही असं नाम घेता तेव्हाच तुम्ही त्या एका उंचीवरती, त्या भूमिकेवरती तुम्ही. फरक एवढाच आहे की नाम घेता घेताना त्या ब्रह्मानंदाच्या सारखी भावना, ते नामाचं समर्पण आम्हाला प्राप्त करता आलं पाहिजे किंवा ती दृष्टी आम्ही स्वीकारली. उत्सवाच्या काळामध्ये मग तो रामनवमीचा उत्सव असेल किंवा महाराजांच्या पुण्यतिथीचा उत्सव असेल, दिवसभर सगळ्या व्यवस्थेमध्ये ब्रह्मानंद असेल. कुठेतरी रामरायाचं थोडंसं नैवेद्याचं दूध घ्यावं किंवा तीर्थ घ्यावं, बाकी काहीच ग्रहण करू नये. आणि रात्री सगळ्यांची निजानीज झाल्यानंतर ब्रह्मानंदांनी जपाला बसावं. भावना त्यांची ही असायची की अरे आता मला त्या भगवंताशी, महाराजांशी निवांतपणानं सान्निध्य, सत्संग अनुभवता येईल. जे आपण नाम घेत असताना त्या नामामधला भाव जो आहे तो एक प्रकारानं नामापरते सत्य न मानावे या भूमिकेकडे तो येतो. म्हणून आपले सद्गुरू आणि त्या सद्गुरूंनी दिलेलं नाम हा एक प्रकारानं साहचर्याचा नियम ज्याला म्हणावा, लॉ ऑफ असोसिएशन. तुम्ही आणि मी एकमेकांचे ऋणानुबंधी झालो, आपण एकमेकांना विसरणार नाही हा जो भाव आपण व्यक्त करतो, ती भूमिका सद्गुरू आणि आपण, सद्गुरूंनी दिलेलं नाम आणि आपण याच्याशी निगडित आहे. म्हणून नामस्मरणामध्ये अंतरंगामधून जर मी काही आत्मसात करत असेल तर माझ्याचा प्रयत्नाचा भाग असा आहे की मी नाही, तू आहेस. तुमच्याशिवाय मला अन्य कोणीही आधार नाही. एकमात्र तुम्ही माझे संभाळ करणारे आहात. म्हणून अशा त्या सद्गुरूंच्या तत्वाला अनुसरून माझ्या जीवनामध्ये जे जे येतं ते त्यांची इच्छा म्हणून मी स्वीकारणं, ही भावना नामामधून आपल्यात येते. म्हणून सायब उपासनेमध्ये ज्या वेळेला आपण बघतो
त्यावेळेला त्या सायं उपासनेमध्ये गुरु परंपरेच्या श्लोकानंतर एक श्लोक त्या ठिकाणी आलेला आहे. ती गुरु परंपरा सांगत असताना त्याचे शब्द असे आहेत. अखंड नामामृतपान तृप्तम दयार्णवं पावित शिष्यवृंदं श्रीरामभक्तं प्रणमामि नित्यम् अखंड भक्त्या अहम आनंद सागरम. ब्रह्मानंदांचा हा भाव आहे. अहम म्हणजे ब्रह्मानंद आणि अखंड आणि आनंद सागर. आम्ही भक्त तुमच्या समोर हा भाव देतो की अखंड नामामृतपान. आम्ही जे नामानं तृप्त व्हावं हा भाव जो आहे त्या तृप्त होणाऱ्या भावामध्ये आपल्यासारखे दयार्णव असणारे सद्गुरू आहेत आणि ते आम्हाला या शिष्यांना पावन करत आहेत.